देवबाप्पा हे एक महान संत होते. ते गव्हाणहून मोरेवाडीमध्ये स्थायिक झाले. 3 भाऊ स्थायिक झाले ते. एक म्हणजे पाटलाचा वाडा, एक म्हणजे मोठा वाडा म्हणजे देवबाप्पाचा, आणि एक म्हणजे पलकडला वाडा. असे 3 भाऊ स्थायिक झाले. देवबाप्पाने मोठा वाडा बांधला, ते आपण आत्ताच पाहिलेला आहे व्हिडिओमध्ये. आणि हस्तलिखित रामायण देवबाप्पाने लिहिलेलं आहे. सगळं संसार बाजूला ठेवून देव परमार्थामध्ये जाऊन त्यांनी महान अशी कीर्ती केलेली आहे की हस्तलिखित मोडी लिपीमध्ये रामायण असं पूर्ण लिहिलेलं आहे त्यांनी. आणि देवबाप्पाने मोरेवाडीमध्ये येऊन मिठाचा व्यापार केला. पहिलं मिठाचा व्यापार केला जायचा. तसं मिठाचा व्यापार करून भरपूर शेती बाडी होती, यांना भरपूर होती. घोड्यावर शेतीत जाणे येणे सगळं करून त्यांनी परमार्थ सार्थक केलेला आहे. त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि कसलाही खंड न पडता आज 317वी पुण्यतिथी त्यांची साजरी होत आहे. अशीच त्यांची वर्षानुवर्षे पुण्यतिथी साजरी व्हावी अशीच देवबाप्पाचरणी प्रार्थना आहे.